हरिः ओम् श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ श्री सुधीन्द्रतीर्थ श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थम् उदीरयेत्. ती मेधावी मळले ऋषीले कन्या ती तिगेला अन्नाले देहाचे अर्धदैहिक क्रिया करतरी सुतपुराणिक निम्गिताची तत्तस्थं विस्मयाविष्ट पप्रच्छ नारदो मुनिः मेधावी द्विजवर्यस्य सूतवृत्तान्तमद्भुतं. नारद उवाच. श्रुतमहामुनी सांगताच काही शौनकादी महर्षींक बद्रीपती नारायणानं नारदा सांगिले वृत्तांत ये ते मेधावी कन्येल विषयी सांगतना ऐकून विस्मय जललो नारद ऋषी ते मेधावी ब्राह्मणाले मुखार सुन ती काणी कसले म्हूण सांगचे खातीर नारदू नारायणाले निमगीत कೈ मुनिसुता तत्र किं चकार तपोवने बापसून मरतरी ती मुनिकन्या थई तपोवनांतो कसं करत ती एकलीची को वा मुनिवर तस्या पाणीग्रहमाची करम तीक कोणे जो वारडिकोन घेतली की नारायण ऋषी सांगत काही निवसंत्यास्ततस्तस्याः कियान कालो विनिर्गतः. नारदा ऐक ती बापसूले दुःख बापसूल विशयांत दुःख कोरून असताना अशीच ಸ್ವಲ್ಪ वेळ गेल्लो त्या वेळाक ती कशी आशिल्ली म्हूण म्हळ्यार कोणेय ना तिका गुंपा दुखून चुकून घेतिल्ले चितलशी जाल्ल्या ती कोणेय नांची बापूसूय ना त्या घरांत एकली आस दोळे दुखून दळी उद्दा देंवता भारी दुःख तिका ती लेखतकय कशी मिगेल अवस्थ अशी कसले जाल्ले म्हाका हें म्हणटा दुःख कसले आयले म्हणून ती लेखतरस दुःख करतरस न्ही जावन तिगेल पूर्व पुण्य कर्मानुसार तें आनी कांय न्ही. तशी त्या वेळाक तिगेली कसं की पूर्वजन्माची निमतीची ती इतली भक्तरस त्या वेळाक थंय ती हेमय पळय तिगेले पूर्व कर्माचे फल म्हणटा पळय थंय दुर्वास ऋषी आयलीची. चिंतयंतीम विनिश्वासपराम दीनाम समृद्धाम उरगीमिम ते सहज जावन तांणी संचार करता रयलीची मेधावी ऋषील्या आश्रमाक येवन पावलींची. तो कोपिष्ट म्हूण म्हणटाची परमकोपनो मुनिः भारी कोपिष्ट तो दुर्वासो यद्विलोकन मात्रेण त्रस्येदपि शतकृतो इंद्रोई भितकय तांकां पळयले कुडले तसलो दुर्वास रुद्रांश म्हणटात न्हू तांकां अत्री महर्षीक रुद्राल निमती मेळ्ळेले पुत्ररत्न ते दुर्वासो रुद्राल वरी साक्षात रुद्राल वरी जटाजूट आनी घालून रुद्रूसी दिसतरसाची त्या वेळाक कोणेय न्हय अर्जुना तो दुर्वासो कृष्ण सांगता तुगेले अम्मा सान आसतना ती दुर्वास ऋषीक सेवा करून ताणें प्रसन्न जावन तिका त्रिदशाकर्षणी विद्या वरप्रदान केलेले म्हणून. तशी मात्र न्हय दुर्वास म्हळ्यार कसं म्हूण लेखला दुर्वास म्हळ्यार सामान्य ऋषी न्हय. एक कालांत दुर्वासो सर्व देवादिदेवतेन पूजन करचे तसल मक्क समीत आनी मेगेल पत्नी रुक्मिणी समीत रथ तांडूच्याक नियमन केला तांणी तस्सल कोपिश्ट ऋषी तांणी आमी समीत तांगेल रथ तांडिला म्हणून तो म्हणटा. आनी मात्र न्हय आमगेल करीन रथ तांडोन घेवन वता तांकां तान येयली भूक जाल्ली भुजा वयरी रथ दवरून घेवन रुक्मिणी जावन सुरवेत आनी भूक जाल्ली रुक्मिणीक ती पाप उद्दा जायी म्हूण सांगून म्हाका सांगतना आव वताची पांया बोट्टान भूंय ओतिले आनी
ती भोगवती न्हय ताजी निमती जलिली भुंयचे वयर येयले ती उद्दा ती पिल्ली पळय त्या वेळाक दुर्वासा जोर कोप येवन तो म्हाका शाप दिला त्यांनी हे कृष्णा तुका रुक्मिणी पुरजनाल्पशी भारी प्रितीच वे अहो कृष्णा ते अत्यंत वल्लभा रुक्मिणी सदा यद्भवनान् मम अवज्ञाय प्रिया प्रेम परिप्लुतः तिगेल कतीर तिगेल प्रीती कतीर तिगेल वयर तुका मोहस म्हूण दाखोवचेका म्हाका समीत अवज्ञ केल्वे तुवें पायया मास पानीयम महात्म्यम दर्शन सोकन तशी तुगेल वयचे व्यामोहान तिका उद्दा दिल्वे म्हाका समीत अवज्ञ केल्वे तुका मुखारसून वियोग जाता म्हळ्यार खंडीत बायलेल निमती म्हूण सांगून शाप दिला तशी कोणेय न्हय तें अनसुया देवीले गर्भा दुखून अत्री महर्षील निमती रुद्राले एक अंशा निमती जाल्यार दुर्वास ऋषी त्यांनी महामेधावी मात्र भारी तपोवंत कितलीकी तीर्थांतू स्नान कोरून तंगेले जट सुकची म्हणून ना इत्या म्हळ्यार एक तीर्थ स्नान जाले कडल्यान एक तीर्थ स्नान करतर असतात त्यांनी तीर्थयात्रे वतर असताची म्हणटना जटा जूट सुकची कशी तशी त्या म्हणला नैकतीर्थ जलक्लीन्न जटाभूषित सच्चिरा हात मालोक्य समायांतम कुमारी शोकसागरात केसू सुक्कना नशिले दुर्वास ऋषी केसू सुक्कना म्हणारी तीर्थयात्रा करतर असताची तीर्थक्षेत्रांत पुरे बुडतर असताची मग म्हणटना तांगेले केस होते तितली जटा सुकची कशी तसले दुर्वासा महर्षी त्यांनी हे मेधावी कन्येला आश्रमाक आयलींची ती पळीत कई धैर्यारी उठानू तांगेले चरणाक नमस्कार करता कशी जानकी देवी वाल्मिकी महर्षीक आश्रमा व्हेल्लेल की दुर्वास ऋषीक तशी तीन आश्रमा व्हेल्ले म्हूण हांगा उपमा अलंकार कोण सांगला ते महर्षीक एक उत्तम आसनांत बसयल कई आश्रमाचे उचित धर्म ते तीची पाप गरकड कोणेय ना विंगड बैबे ते दुर्वास विंगड काणेनी मेधावी ऋषीले त्यांनी भारी प्रितीचे दुर्वास तशी थंय येतन तांकां मेधावी ऋषी गेला म्हणून कळून ती कपळच आयली तांणी तशी ती अर्घ्य पाद्य पळय तीच दिता कंद मूल फल पळय दिता त्या वेळार महर्षीला सांगता हे महर्षी अत्रे गोत्राक सूर्या म्हणके तुम्ही वैबे तुमकां हांव अनंत नमस्कार करता आव काही भाग्यवंती न्ही अभागिनी आम म्हाका कोणेनांचे मिगेल म्हणलेलं आन एकलो आशिल्लो तोवय म्हाका सोंड चमकलो तसले हे शून्य जावन आशिल्लें आश्रमा तुमी कसले आयल्यांची खंय दुखून आयल्यांची निजावन अभागिनी म्हणलां हांव जाल्यार तुमी येयल पळयतना ना मिगेल भाग्याचे सूर्य आनीकी मिगेल वंट्याक आस म्हणू म्हाका दिसतरस तशी मिगेलान नाले पूर्व पुण्य आसच्याकय पुरो तशी तुमी म्हाका समाधान करचें हांगा येयलीच वे म्हणटा ती तुमगेले पादधुळी स्पर्श करूनच मिगेल जन्म सार्थक जाल्ले आनी मिगेल व्रतानुष्ठानय सफल जाले तुमगेल तसल महापुण्य पुरुषल दर्शन जालेल देखून म्हाका हांव केलेलें कसं की पुण्य कार्याचें साफल्य मेळ्ळें मिगेल जन्म सार्थक जालो म्हूण लेखता म्हणून ती पाप दुर्वासाले सांगून ती पांय पडता दुर्वासाक ती सांगता तो दुर्वासो तिका हे ब्राह्मण कुमारी साधु साधु द्विजसुते कालम अभ्युद्रतम पितुः मेधारशे हे सुतपसः फलमेतादृशी सुता पळय तूं भारी चांग जाल्ले तूं तुगेले कुल उद्धार केले तुगेले तसले एक चांग स्त्री जन्म आयली ते मेधावी ऋषीले एक तपस्याचे फल जावन आसच्या पुरो तशी तुगेले एक धर्मनिश्ठ पळोवन हांव कैलासा दुखून तुगेलो आश्रम आयलो आनी तुगेले निमती हे पाद पुजा घेतील हांवें म्हूण सांगून दुर्वास तिका सांगताची कोणाक मेधावी ऋषीले धुव तिका सांगताची दुर्वास आनी सांगता की लोककल्याणा खातीर सनातन जावन आशिल्लो मुनिश्रेश्ठ जावन आशिल्लो नारायण ऋषीले संदर्शना खातीर हांव बद्रिकाश्रमाक वच्चा म्हूण भायर सरलेलो वाटेरी हे कडेन आयलो म्हूण म्हणटना ती चेली सांगता की हे मुनिश्रेश्ठा तुगेले दर्शनान म्हाका कितलेकी दुख्ख आशिल्लें वय जाल्यार आज तुका पळोवन मिगेल दुख्ख पुरे गेल्लें जाल्यार हें दुख्ख कसं निमती म्हाका अशी जत्ता म्हाका कसलें कळना जाल्यार हें दुख्ख नाश करूं जत्वें
कशी विचार केले रे मक मनान तू शांती समाधान ना म्हणतना दुःख नाश करू जत्वे म्हणून तुम्ही पळयाची मेगल दुःख नाश ठेवचे हांव कसल कोर का म्हूण सांगया इत्याक म्हूण म्हळ्यार हांव म्हणा आन्ना भाय भावंड कोणेय नांचे म्हाका म्हणटना आज हांव एकली जावन हांगा राबून आस याम याम दिशम प्रपश्यामी सा सा शुन्या विभाती मे खंयचे खंयचे दिक्का गून पळयला रे थंय कोणेय नांचे मेगेल म्हळ्यार कोणेय नांचे म्हूण दिसतरस मम दुःख प्रतिकारम कुरी शीघ्रम तपनीते मेगेल दुःखाक निवारण करतवे तूं म्हूण म्हणटरस आनी म्हणटरस कसले म्हूण म्हळ्यार मेगेले अनेक चिंतस म्हाका न माम कामयते कश्चित पाणीग्रहण हेतवे कोणेय म्हाका बरडिकोन घेवच्या इच्छा पावनाची तशी म्हाका दिसता वृषली पक्षी म्हळ्यार एक जातीची पक्षी ती onटी पक्षी कही ती तशी वृषली पक्षी जावन आसतकी म्हूण म्हळ्यार भीती म्हाका त्या भंयान म्हाका सकाळ रात्री मना समाधान ना रात्रीची न्हीद ना खावची जेवच्यांत कसले उमेद नातल्या वरी जाला तशें जावन म्हाका दिसतरस शिवांची पशी हांव मरून नजवे म्हूण सांगून तशी दोळे दुखून दळदळी उदा देंवून दुर्वासाल्या दरा राबता ती दुर्वास तेदना तिका एक उपासना हांव सांगता तुका म्हणून खंयचें उपासन तुका सांगू येता म्हूण विचार करताची कसले पूण एक देवाल उपासनीक सांगका मना समाधान मेळूक म्हूण सांगून तांणी एक क्षण मनांत विचार करताची कसले एक खंयची व्रत अनुश्ठान करूं सांगचें खंयची गेल करीन कोरवेत खंयची रिती रितीन आराधन केल्यार तिगेल मना समाधान मेळटा म्हूण सांगून तांणी आलोचना करताची कोण दुर्वास आनी तिगेला सांगताच की त्या वेळाक नारायण ऋषी नारदाला सांगता इति मुनी तनया वचो निशम्य बहुलतमा मुनिराड विचार्य छंद अतिशय कृपया विलोक्य बालाम किमपि हितम निजगादसारभूतम मेधाव ऋषीले उत्तर आयकतना दुर्वास ऋषी ते चेरडाक ते चेल्लीक तांकां चेरडूशी ती भारी कृपा दृश्टीन पळोवन तिका चांग कसल विशय म्हणून तांणी सांगताची हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम महात्मे म्हळेले काणींतुले नारायण नारदाल संवादान दुर्वास तपोवनागमनम म्हळेले नम्माच अध्याय जाल्लो आत नारद निमगिताची किं विचार्य बृहद्धामा परमः कोपनो मुनिः अब्रवीत ऋषिकन्यां ताम तन्मे ब्रूहि तपोनिदे म्हळ्यार नारद निमगीत काही नारायण ऋषी लागी परम कोपिश्ट जावन आशिल्लो दुर्वासो तांणी विचार करूं एक निमिश मन विचार केल्ले म्हणणं कसो विचार केली तांणी ते मेधावी ऋषीले कन्येक कसं सांगली तांणी या सांगू येतवे म्हाका म्हूण सांगून नारद नारायण मुनीले निमगितना नारायण मुनी नारदाले सांगताच काय हे नारदा भारी कृपाळू जावन आशिल्लो तो दुर्वास ऋषी कोपिश्ट जावन आसच्या पुरो जाल्यार भारी कृपाळू तो तिगेले दुख्ख निवारण करच्या कसल उपाय म्हणून आलोचना करून तो सांगता कसो म्हूण तुका सांगता आयक हे सुंदरी तुका एक गोप्य जावन आशिल्लो विशय सांगता आयक हे विशय गोप्य म्हणले नंतर विंगडचे नासले सांगू ना जाल्यार तुगेले खातीर हांव सांगता त्या म्हळ्यार तुका हाजी निमती बरी जाता त्या दृश्टीन हांव तुका सांगतरस न विस्तरम करिष्यामी समासेन ब्रह्मेत व्हड विशय कोण सांगना त्या म्हळ्यार म्हाका वग्गी बद्रिकाश्रमा वचून पावका तुका सूक्ष्मेर सांगता कसं म्हळ्यार आजी दुखून 3 महिन्यान पुरुषोत्तम मास येता सुभगे मासस्तु पुरुषोत्तम हे चलिये 3 महिन्यान पुरुषोत्तम मास येता तस्मिन् स्नातो नरः तीर्थे मुच्यते भ्रूणहत्यया एतत्तुल्यो न कोऽपि अन्यः कार्तिकादिषु सुंदरी हे चलिये त्या म्हयन्यान तूं नाण सकड केल्यार भ्रूणहत्या तसल दोश आदुकुनी पार जातात नाण करचें म्हळ्यार वरलेले दीस नाण करनाचवे नाण केल्ले जनाक कसले पाप आसना म्हळ्यार अधिक मासा मात्र नाण करचवे म्हूण लेखला तशें न्हय नांवच्या एक क्रमस नांवचे मध्वांग गेले सदाचार स्मृती पळयल्यार जेवच्या एक क्रमस नांवच्या एक क्रमस दंतधावना क्रमस गोट बोरच्या क्रमस मृतिका स्नान म्हूण जावका तशी
त्या कर नानातले पाप तप्पू त्या म्हणून सांगून घेता. तशी नानतलं रे नवच्या कसला बाक्रमू आत तांतू ही उदक मात्यार घालून घेऊ का म्हणून ना शावर सोडले घासा घासा बसा बसा शॅम्पू मेळ्ळे आनेक मेळ्ळे दुसरेक मेळ्ळे पुरे घालून घासून बसा बसा उदका पंदर आपल्यार न्हांवन गेल्ले म्हणे आमी दिसतात ना तशें न्ही. न्हांवच्याक क्रमस सुरवेक ते भाणान तुकी खंयच्यान तुले उदकान आमी न्हाताची त्या उदकान तूं हाता बोट बुड्डून गंगे यमुने तशी सप्ततीर्थ येनय तसं म्हण गंगेचे यमुनेचे म्हणून त्या पुराय आम्ही लेखून सप्ततीर्थ त्या मागीर कशी विष्णू पादोदक हें उदकान तूं विष्णूले चरणा दुखून आयले सर्व तीर्थ हें न्हाल्ली म्हूण जाल्यार आमी अंतर्बाह्य शुद्धी जाताची म्हूण अनुसंधान करून घेवन मागीर आंगार सुरवे दोनी बुज्जार दोनी तप्पिल उदक घालून मागीर माथ्यार घालका सीदा माथ्यार उदार रोकोच्या नज म्हणून म्हणटाची. तशी मागीर साबून पशी मृतिका आनी एक वस्त्रपुणी आंगार सुका तशी आनी तशें जावन न्हय त्या कात्यायिनी व्रता वेळारी ते गोपिका स्त्रियान निर्वस्त्र जावन तांणी उदकांत बुड्डील दिकून कृष्णान तांगेले आंगल खांपून तांकां बुद्धी शिकयली पळय ते निजावन कसं न्ही म्हळ्यार जलाभिमानी देवते तांकां निर्वस्त्र जावन उदका बुडल्यार तांकां अपमान केलेले बरी जाता. तशी त्या अपमानांनी करून जाल्यार सचैल स्नान म्हणजे तीर्थस्नान म्हळ्यार तीर्थक्षेत्रा पुराय चमकल्यार सचैल स्नान. आतां हांगाय तशीच खंयचे एक मासाचे आराधना करतना कार्तिक माघ तेदन कार्तिक स्नान माघ स्नान ते कशें क्रम म्हळ्यार कार्तिक स्नान म्हळ्यार ताजे पुडलो म्हयनो खंयचो आश्वीज आश्वीज पुनवे दुखून कार्तिक पुन्न वतय एक म्हयनो स्नानाक कार्तिक स्नान म्हणजे. तशीच कार्तिका नंतर कार्तिक पुनवे दुखून कार्तिक जातरी मार्गशीर कार्तिक पुनवे दुखून मार्गशीर मासाचे स्नान सुरू जाता. तशी पुनवे दुखून पुनवेचे तीर्थस्नान ते तशी हें कार्तिक मासान तूं तीर्थस्नान केलें श्रेश्ठ माघ मासान तूं भारी माघ स्नान म्हणूनची नाम आसा. तशी अधिक मासान तुवें स्नान इत्यादीक केल्यार पापा दुखून मुक्त जाताची म्हळ्यार घरकड केन्नाय नाताची तशें न्ही तीर्थस्नाना विशयी सांगिल्लें. पक्कन एकाच वेळ आतां तांतूय तीर्थस्नानांनी म्हूण सोदून वचचें जायना पक्कन एकाच वेळ तीर्थस्नानाक वचचें जाय न्ही तीर्थस्नान नित्य करूं जाय न्ही. खंय म्हयन्यान तूं ते अधिक म्हयन्यान तूं एक दीस की वारा एक दीस की संकल्प करून करचें स्नान संकल्प म्हणूय आसा आमकां त्या पुरे आतां भारी व्यवधान नातील वेळ स्नान संकल्प करूं जाय न्ही नतल्यार गंगेच्या यमुनेच्या पुणी म्हणू चंद करून नावका मात्र न्ही. आतां आमी कसं की माथ्या शॅम्पू हांगा सोपू नाना नमुनेचे सकडस करूनच म्हूण न्ही जाल्यार न्हीद जावन तिलस्नान मागीर मृतिका स्नान तसले पुरय आसा. न्हांवचें म्हळ्यार सिदा न्ही कांय न्ही ना तुळशी मृतीक पुणी उदकान तूं एक चेंब लावन न्हावका म्हूण आसा. न्हांवच्या जाय न्ही जाल्यार तुळशी उदक घालून येतना तुळशी मृतिकेक निडला लावन येवका कित्याक म्हळ्यार तुळशी मृतिकेन तूं सर्व देवांक गेले सर्व अनुग्रह आमकां मेळटा कित्याक म्हळ्यार तुळशीच्या मुळान तूं सर्व देवते मूले सर्व तीर्थांनी यन्मध्ये सर्व देवता यदग्रे सर्व वेदांच तम वंदे तुलसी म्हूण आसा म्हळ्यार तुलसी एक झाड म्हळ्यार तितली सकडी तुळशी झाडां प्रामुख्यता आसता. तशी हें स्नान विशयी आईल खातीर सांगिल्लें. तशी खंयचे ह्या पुरुशोत्तम मासान तूं स्नातो नरह कोण मनीस न्हातकी तो भ्रूणहत्यादी दोशा दुखून मुक्त जाता म्हळ्यार बरलेले दिसनाय ना म्हूण न्ही म्हूण म्हळ्यार न्हांवचें आसा जाल्यार हें खंयचे तीर्थस्नाना विशीं सांगचें. तो सांगता दुर्वासू कार्तिकादी द्वादश मासान तूं खंयची मास ही पुरुशोत्तम मासाक समान न्हय. तशी सर्व मास पक्ष वर्ष कसं सकड की त्या पुरुशोत्तम मासाचे 16 एक अंशाकय सम न्ही म्हूण म्हणटाची. तशीच सर्व विशयी पुरुशोत्तम मासाचे वेदशास्त्रांत तूं कसं सकड निरूपण केला की ताजी सर्व विशय पुरुशोत्तम मासाचे विशयाचे 16 एक अंशाकय सरी समान न्हय म्हूण म्हणटाची. तशी 12 सहस्र वर्ष गंगास्नान केदना गंगास्नान 12 सहस्र वर्ष करतल जनाक मेळची पुण्य
जेव्हा गुरु सिंह संक्रमणात सिंह मास म्हणतात श्रावण मास. श्रावण मासांतो सिंह मास म्हणा श्रावण मासांतो गोदावरी नैंतू नल्लरी कसल पुण्य मिळतं की त्या पुण्य केवल अधिक मास स्नानान मिळता. तदेव फलमाप्नोति मासे वै पुरुषोत्तमे सकृत सुस्नात मात्रेण यत्र कुत्रापि सुंदरी. तशी तदेव फलमाप्नोति त्यांचे फल पुरुषोत्तम मासांतो एक दीस तीर्थ स्नान केल्यारी मेळटा. एक मात्र स्नाना निमती प्राप्त जाता. सगळे मैन नावच्या जैनी वडणे एक दीस तीर्थ स्नान करचे ते तदन हजार कटल्यानं वर्ष 12 सहस्र वर्ष गंगा स्नान केलेलं पुण्य. सिंह संक्रमणांतो जेव्हा श्रावणांतो गोदावरी स्नान केलेलं पुण्य सकडी प्राप्त जता म्हणून सांगून दुर्वासू तिक सांगता आणि सांगता या पुरुषोत्तम मळेल मासो म्हळ्या महिनो कृष्णाक भारी प्रितीचो. हे महिनो कोणा आराधन करता तांगेल सर्व कामन परिपूर्ण करता म्हणून ताणें सांगला. आणि तुस कसले संशय लेखचे नाका तशच्यावून हे पुरुषोत्तम मास तो शीघ्र आचरण कोरका म्हणून या मासाभिमानी जावन असेल पुरुषोत्तम ताका आराधन करता. तशी आम्ही या पुरुषोत्तम मासाचे सेवा पुढतून करत रस आराधन करत रस तशच्यावून मात्र न्ही मिगेल एक विषय सांगता ऐक. एक कालांतू अंबरीश महारायाक रासून भस्म करचे खातीर हांव मिगेल जटे दुखून कृत्याकोपाग्नीक सोडलेलं नव्हे. त्या वेळाक परमात्मो तागेल सुदर्शन चक्र म्हाका लासूच खातीर मेगेल म्हागशी सोडता नव्हतो. हांव खंय वचून कडेन परमात्मा लागीं शरण येता जाल्यार परमात्मान म्हणूस तूं सुदर्शन चक्रा लागीं सांगता देवो अंबरीशा लागीं सांगता म्हूण सांगून जाल्यार म्हाका तेदन राखलावय म्हूण जाल्यार कारण कसलें म्हूण म्हळ्यार हांव पुरुषोत्तम मास आराधन करता आशिल्लो तशच्यावून म्हाका परमात्मान ते सुदर्शन चक्रा भादे दुखून राखले म्हूण तो सांगता. आनी सांगता तसले भस्मसात कर्तुम समर्थम तच्च सुंदरी. 3 लोक भस्म करचे तसले सुदर्शन महाचक्र म्हाका बाद धीनी कसल्याक म्हूण म्हळ्यार म्हाका मस्त आश्चर्य जाल्लें. ते इत्याक म्हूण म्हळ्यार ते पुरुषोत्तम मासा आराधनेची म्हूण म्हाका कळ्ळें. तशी तुवें पुरुषोत्तम मासाची सेवा करी म्हूण म्हणटना ती कृष्ण अर्जुनाला सांगता की अर्जुना दुर्वासान इतली चंद उतर तिका सांगला जाल्यार तिगेले एक विधिचोदना म्हणटाची तिगेले प्रारब्ध कर्मात निमती जावन तिका ते कर्म प्रेरीत जावन कर्म वासना प्रेरीत जावन तिगेले मनांत एक असूय म्हळ्यार तिका मनांत तो कोप येता न्ही जावन दुर्वासा पशी बुद्धंत ती की ज्ञानी ती मूर्ख बुद्धीन दुर्वासाल्याक वाद करतकय हे मुनिश्रेष्ठा तूं हें पळय पुरुषोत्तम मासा विशयी सांगली पळय म्हाका कसले खूश जैन ते माघ कार्तिक श्रावण भाद्रपद असल माघ मास पळय पुरे श्रेष्ठ म्हूण म्हणटाची. मात्र न्ही तुम्ही हे पुरुषोत्तम मास श्रेष्ठ म्हणून कशी सांगले म्हूण म्हणटाची. वैशाखः सेवितः किं वा न दास्यति सुकामितं सदाशिवादयो देवाः फलदाः किं न सेविता. वैशाख मास आराधन केल्यार इचे पळय हक्का म्हणचे कसल गोतना नुसतं बैसून मला कडेन सांगेल ऐकू का म्हूण पेदंब उरलोचे म्हणचे ताजे निमती पळय तांकां कोप हाडोचे तांतूय दुर्वासाल्या वेळीणे वाद करचे तो उलयलो कुडले कोपता वय तशी ती सांगता कही इतका वैशाख मास आराधन केलें म्हाका जाय म्हळें फल त्या दिनावे. ब्रह्मरुद्रेंद्र देवतेंक आराधन केलें तांणी इचित फल दिनाच वे. सूर्यनारायण आमकां केन्नाय दोळ्या दिसच्यो देव तो तागेल सेवा केल्या तो आमकां पूर्ण काम कसले आमगेले मनोकामना आसल्या पूर्ण करना वे. हांव कितले की काळ दुखून जगदंबा देवील आराधकी ती दिन हांवें म्हाका कसले जाय न्ही न्हय दोळा हांव केलां आराधन पुरय. तशी नाका गणाधिपती केन्नाय कामितार्थ दितलो म्हूण म्हणटाची ताका भक्तीन आराधन केलें तो दिन हांवें ती पुरय सांगतरस तुम्ही इतली पुरय आसतना सर्व इंद्रादी देवतेंक तुच्छीकरण करून पुरुषोत्तम मास श्रेष्ठ म्हूण सांगल्यार तुमकां तें सम दिसतवे सांगचें लज्जी जैन मे तुमकां त्या पुरय सांगच्याक. सर्वानुल्लंघ्य वदः त्रपा किमते न जायते अयम तु मलिनो मास सर्वकार्मा विगर्हितः
तुमकां त्या सांगच्याक समदिसली कशी लज्जी जैन मे तशी सांगच्याक सूर्यसंक्रमण नानातील मास म्हूण सांगून पुराय जन त्या मासाक तिरस्कार करत रस तुम्ही त्या मासाचे आराधन करी म्हणून म्हाका सांगताच मू ते श्रेष्ठ म्हणून कशी जाल्ले सर्व दुःख नाश करच्याक परमात्मूची म्हणून त्या म्हाका वय हांव त्या ना म्हूण म्हणा जाल्यार हे ब्राह्मणा कितले की दीस हांव रात्रीचे परमात्माली आलोचना कोरनूची आसता म्हाका विंगड कसले गती ना न्हय परमात्माली आलोचना कोरनासता तरी म्हाका एक म्हगेले इश्ट देव म्हळ्यार कोण म्हळ्यार ती सांगतरस नान्यम पश्यामी भूदेव चिंतयंती दिवानिशम रामाध्वा जानकी जाने शंकरात पार्वती पते हे भूदेव म्हणजे तक्का कोणाक तो भूसूर न्हय भुंयचे वयचे देव मुनिश्रेश्ठ पुरे ती सांगतरस रामू जेवो जानकीले वल्लभ जावन आशिल्लो रामचंद्र जेवो तागेलो आज्ञापालक जावन आशिल्लो पार्वतीपती परमेश्वर सोडल्यार विंगड खंयची देवय हें दुख्ख निवारण करता म्हूण हांव लेखना हे दोनी सोण तूं अधिक मासाचें आराधन करी श्रेश्ठ म्हूण कशी सांगलें म्हूण सांगतना पळय दुर्वास अल्पशी चड ही गोतस्वे जाल्यार ही अशी सांगता म्हणटा दुर्वासा जोर कोप येता तांणी सांगताची कोपान सांगताची स्वस्त एक पंत कोपेन हिका लासीन नतील पुण्य कोपान जाल्यार स्वस्तो भूत्वा मेधावी ऋषीले कन्येती आनी तांतूय कोणेय नातील एकलीची म्हणटना एक पंत मन स्वस्त करून घेता की तांणी आनी नाक बा सुरवेकची पित्रहीन कोणेय ना जी जर्जर जाल्ले ही दुकान ताजे मदीं हांव शाप दिल्ले म्हूण जाल्यार हिणें कशी शाप सैसून घेवचे नाक्काचे नाक्का म्हूण सांगून तांणी कोप तांगेले मनांतलो कोप निवारण करून सांगताच की हे चेडा अहो बाले नमे कोपो मित्र जे त्वयी कश्चन तूं इतले पळय उलयलें म्हणून म्हाका कोप येयल्यार हांव तुगेले वयर कोपना इत्याक म्हळ्यार तुमगेले मित्राल धुव न्हय हांव सांगची सांगलें तुका कसलें दिसता तें तूं करी म्हूण तशी यता इच्छसी तता करू म्हूण सांगून अर्जुनाक कृष्णान गीते बोधन कोरन तर सांगला हांव तुका पुरे सांगला तुका हें पुरे मना व्हरून घेवन तुका कसले सम दिसता तें करी अर्जुना तूं म्हणून जाल्यार अर्जून कृष्णान सांगिल्लें बरें आयकलां हांगा दुर्वासाय तेंची सांगताची तुका कसलें सम दिसता तें करी विंगड कसलें हांव तुका सांगच्याक जायना तुगेल्या मना कसो सम दिसता तें करी जाल्यार तुका मुखार सून एक भविश्य कसले जत्ता म्हूण म्हळेले विशय सांगता तुका तें पुरुशोत्तम मास म्हळ्यार कितले श्रेश्ठ म्हणून गोतना तूं आतां पुरुशोत्तम मासाचे विशय आराधन कर म्हळ्यार फुडलें तूं कितलें अवगणन केलें तें म्हयन्याक ताका तक्क शिक्षा तुका मेळटा ताजें एक अवगणन केल्लें फल तूं अनभविसूचें आस म्हळ्यार खंडीत ह्या जन्मान अनभविसूच्या पुरो जेवो आनी एक जन्मांत अनभविसूच्या पुरो मात्र खंडीत तूं तें चुकीचें फल अनभविसिता तशी आनी हांव कसलें तुका सांगू ना म्हाका बद्रीक आश्रमा वचच्या वेळ जाल्लो म्हूण सांगून तांणी सांगताची न च शप्ता मया भिरू मन्मित्रम ते पितायतः तुगेल आन मेगेल मित्र जाल्यार देखून तुका हांव शाप दिनी इत्याक म्हळ्यार हिताहितम न जानासी बालभावात शुभाशुभम तुका कसलचें आंग कसल वायट तुका आनी कळना बालभाव म्हळ्यार तूं सानी म्हूण सांगचें न्ही तिका प्राय जाला वार्डीक जेवची प्राय जावन मस्त काळ जाला म्हूण आमी काण आयकतना पळयलां म्हणटना बालभाव म्हणून कसलें सांगलें म्हळ्यार मुर्खतन म्हणून त्या अर्थार हांगा दुर्वासान सांगिल्लें तूं मूर्ख कितलें सांगलें रे तुका मात्यान तूं वचना म्हूण जाल्यार हांव कसो करचें म्हूण म्हणटा पळय त्या अर्थार दुर्वास सांगताची शुभाशुभ कसलें तुगेलें हित कसलें अहित कसलें म्हळेल विशय तुका गोत ना त्या म्हळ्यार तूं मूर्ख तशें जेवो कसलें जेवो व्यर्थ हांगा आनी की तुका बुद्धी सांगून समय काडच्याक म्हाका पुरसत ना म्हाका वचून थंय बद्रिकाश्रमा वचून बद्री नारायणा पळोवंक म्हाका म्हूण सांगून सांगता न्हिचावन दुर्वास तमोगुण अभिमानिनी तांणी कळबें तशी कृष्ण अर्जुनाले सांगतरस तितली घड भितर कोप येवचें तसलें तमोगुणाचेची तमोगुण म्हळ्यार आतां दुर्वास तसल्यार तमोगुणी ओड ऋषी म्हळ्यार तमोगुण तांगेलो आस
ದುರ್ವಾಸಲಂತ ಋಷಿ ಮುನಿಲಂತ सणाच्या त्यामुळे ಸ್ವಲ್ಪ चंगाक तिरच म्हूण लेखू का तशी कृष्ण सांगता अशी सांगून त्या तापसी ऋषी थंय दुखून चमकलीची जलरे तांगेल मनांतो ಈಣೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಮೈನ್ಯಾಕ ಅವಹೇಳನ್ ಕೆಲ್ನವೆ ಮುಣಾಶಿಲ್ ದಿಕ್ಕುನು ತತ್ಕ್ಷಣಂ ನಿಷ್ಪ್ರಭಾಸಾಭೂತ್ पुरुषोत्तम हेलया पुरुषोत्तम मासा अवहेळन केलेली तिकून ती निष्कांती जल्ली किती म्हळ्यार ती निस्तेज जली ती गेली त्या चंदाईने पुरे गेल्ली विमृश्य सुचिरम कालम तत्काल फलदम शिवम जलरी ती एक गडी विचार केलं की तिने आता आणि कसं कोरकाम तत्काल फलदम शिवम तत्काल फलदम आशुतोष म्हणजे रुद्राक तो अशी तशी म्हण भितर फल दिता म्हळ्यार आमकां दिसचें अशी तशी म्हणून आशुतोष म्हळ्यार काही आजी तपस केली आजी फल दिना 10,000 वर्स वत ही फल दिवच्याक कळवे अन्य काणींत अन्य अध्यायांत मेळटा पळय जाल्यार ती लेखतकय त्या पुरुषोत्तम मासाचें आराधन करून 1 म्हयनो व्यर्थ जाता मागीर गेलो ताजे पयशी आजी दुखून रुद्राला आराधन सुरू करुया तो आशुतोष म्हूण म्हणटाची वग्गी म्हाका प्रत्यक्ष जातलो म्हूण सांगून आम पार्वतीपती शंकराला आराधन करता म्हणून मनांतून निश्चय केले की तिणें आनी ती ऋषी पुत्री तिगेले आश्रम आसती थंयची शंकराल म्हळ्यार रुद्राक संतुश्ट करच्याक वग्गी तपस्से प्रारंभ केले तिणें सूत पुराणीक म्हणटाची आर्शेयी प्रबल मुनीर वचो विनिंद्य प्रोद्युक्तांधक रिपुसेवने मने स्वे म्हळ्यार ती दुर्वासान अधिक मास आराधन करी म्हळ्यार उत्तर निर्लक्ष करतकय अनंत फल दिवचे नारायणाक जवो ब्रह्मदेवाक पुरे सोणू ब्रह्मदेवालाय आराधन करना नारायणालय आराधन करना अंधक रिपू सेवने म्हळ्यार अंधकासुरा मारलेले रुद्राले सेव करचे खातीर ती तिगेले आश्रम आशिल्ले वनांतू ती तपस्या करच्याक शूर करता इति श्री बृहन्नारदीय पुराणे पुरुषोत्तम मास महात्म्ये श्री नारायण नारद संवादे कुमारी शिवाराधनोद्योगो नाम दशमोध्यायः हें बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम महात्म्येचे नारायण नारद संवादारी ते चेल्लीन शिवाराधन उद्योगो नाम म्हळ्यार शिवाराधनेक उद्युक्त जल्लेले नामाचे दशम अध्याय हांगाक संपूर्ण जाल्ले आनीची काणी पैचे दिसा आमी पळोवया आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता